सामन्याच्या दरम्यान आपलं स्वागत करतोय. मैदानामध्ये श्रीराम करदे मागच्या मॅच मध्ये केकडी दापोलीच्या विरोधामध्ये गोल्डन रेड वरती हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर अमरवारे टासुरे संघ या स्पर्धेत आपला पहिला सामना खेळतोय, अर्थात पलाटे करदेच्या विरोधामध्ये. पहिली चढाई 400 नंबर 9 श्रीराम करदे संघाकडनं डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ठिकाणी दापोली तालुक्यातला एक सर्वोत्तम डिफेंडर रोहित चोगले जर्सी नंबर 5 ज्याच्याबद्दल आपण सातत्यानं चर्चा करत आलोय. तर त्याच वेळेला पहिल्या चढाईसाठी अमरवारे टासुरे संघाचा गौरी सनल डुबकी मास्टर म्हणून देखील ओळखला जातो. नजर हटी दुर्घटना घटी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता गौरी सनलच्या विरोधामध्ये, परंतु गौरीच हे आव्हान वाटतं तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. या खेळाडूने किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि अशा या स्टार खेळाडूच्या विरोधामध्ये तुम्ही सोलो टॅकल त्याला करू शकत नाही. तर दुसरीकडे आपण पाहतोय डिफेन्स मार्क वरती देखील गुणाची कमाई करण्यात अमरवारे टासुरे संघ यशस्वी ठरतोय. बॅक टू बॅक पुन्हा एकदा गौरी सनस जर्सी नंबर 9 हा खेळाडू आपण पाहतोय. गौरी सनसने मित्रांनो बॅक टू बॅक किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि अमरवारे टासुरे संघाचं नाव त्याचबरोबर तालुक्याचं नाव देखील रोशन केलंय. त्याचबरोबर श्रेयस लाले हा खेळाडू देखील आपण पाहतोय जर्सी नंबर 18. श्रेयस हात वरती कर. यस, हा खेळाडू मित्रांनो शालेय स्तरावरती या खेळाडू देखील महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय. अमरवारे टासुरे संघामध्ये जर्सी नंबर 17 संजोग लाले या खेळाडू देखील मुंबई युनिव्हर्सिटीचं नेतृत्व केलंय. म्हणजे जर्सी नंबर 17, 18, 19 अर्थात 18 आणि 19 दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय, तर 17 नंबरने मुंबई युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलंय. अर्थात 3 स्टार खेळाडू आहेत. तर अजून 4था खेळाडू आहे दापोलीचा बाहुबली आफा कायनरकर, त्याची अजून देखील चढाई बाकी आहे. रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, ज्या इंसानियत जिंदा है वह मजहब की कभी बात नहीं होती. जाती धर्माची बंधनं झुगारून ज्याने प्रत्येक कबड्डी प्रेमींच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलंय तो खेळाडू आहे दापोलीचा बाहुबली आफाक ऐनरकर. मित्रांनो, लाटघर प्रीमियर लीग मध्ये एका चढाईमध्ये सर्वात जास्त रकमेचं जे पारितोषिक आहे ते त्यांनी प्राप्त केलंय. यावेळेला गौरी सनस पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या चढाईमध्ये गुणाची कमाई करण्यात तो यशस्वी ठरलेला होता. यावेळेला 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. झपकन रनिंग हॅटच्या माध्यमातून एका गुणाची कमाई करतोय. सर्वोत्तम जो क्षेत्ररक्षक होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं जात आहे. साधारणतः जे प्रशिक्षक आहेत सिद्धू कामेरकर त्यांची रणनीती स्पष्ट आहे. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये गौरी सनसला आजमवायचं, त्याच्यानंतर कदाचित श्रेयस किंवा आफाकला आजमावण्याचा ते प्रयत्न करू शकतात. यावेळेला पुन्हा एकदा श्रीराम करदे संघाचा चढाईपट्टू सज्ज होतो. यावेळेला सुरुवात डाव्या कोपऱ्यातून, त्याच्यानंतर रोहित अपयशी ठरतोय डिफेन्स मध्ये. डाव्या कोपऱ्यातला तो सर्वोत्तम डिफेंडर्स आहे. अनेक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट डिफेंडरचा अवॉर्ड देखील त्यांनी प्राप्त केला. ह्यावेळेला आपण श्रेयसला पाहतोय ज्यांनी शालेय स्तरावरती महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय. असा हा गुणवान खेळाडू, असा उंचपुरा असा खेळाडू आहे. त्याची दहशत बघा. हा प्रतिभावान खेळाडू आहे. झपकान मिडलाईन क्रॉस करतोय आणि एका गुणाची कमाई देखील आपल्या टीमसाठी तो करून देतोय. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये 4 पॉइंट वरती अमरवारे टासुरे आहे, तर एका पॉइंट वरती आतापर्यंत करदेचा संघ आहे. तर जर्सी नंबर 2 तन्मय शिंदे एक उंचपुरा असा खेळाडू आहे. सातत्याने गेले अनेक वर्षापासून श्रीराम करदे संघाला तो रिप्रेझेंट करतोय. दरम्यान यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी रोहित चोगले सारखा सर्वोत्तम डिफेंडर्स आहे. रोहितला आपण लाटघरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, ज्या ठिकाणी 10 पट्टी चिपळूण सारखा बलाढ्य संघ अंतिम फेरीमध्ये याच टीमच्या विरोधामध्ये खेळत होता. तर परवा जी बीच कबड्डी स्पर्धा आपण पाहिलेली होती टासुऱ्यामध्ये, त्या बीच कबड्डी स्पर्धेमध्ये देखील रोहितने सर्वोत्तम कामगिरी पार पाडली होती. त्याचबरोबर गौरीच होता, श्रेयस होता आणि आफा कैदारकर या 4 खेळाडूने अंतिम फेरीपर्यंत अतिशय भारदार असा खेळ सादर केला होता. उद्या बरोबर सायंकाळी 6:30 वाजता पहिला सेमीफायनलचा सामना आपण चालू करणार आहोत. गजानन संघर्ष केशी आणि जयसिंह माता सालदुरे अशा 2 बलाढ्य संघांमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांसाठी एक खूप मोठी मेजवानी आहे. उद्या महिलांचा कबड्डीचा सामना देखील आपण एक खेळवणार आहोत. मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. महिलांचा कबड्डीचा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आमच्या मुली देखील कुठे कमी नाहीये, हे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने भारतीय संघाकडनं आपल्याला जेमिमा रॉड्रिक्स पाहायला मिळते,
स्मृती देखील पाहायला मिळते. अगदी तशाच पद्धतीने उद्या देखील आमच्या दापोलीच्या देखील कदाचित एखादी जेमिमा आपल्याला पाहायला भेटेल, एखादी स्मृती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर एखादी हरमनप्रीत कौर देखील आपल्याला पाहायला भेटू शकेल. अर्थात ती कबड्डीच्या मैदानावरती असणार आहे. दरम्यान यावेळेला शानदार डिफेन्स आहे, अद्भुत डिफेन्स आहे. पुन्हा एकदा अमर भारत टासुरे संघाच्या प्रांगणात एका गुणाची कमाई, त्याचबरोबर गर्दे संघाच्या प्रांगणात देखील एका गुणाची कमाई. थर्ड रेड आहे, डुआ डायरेड आहे. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये हो गौरीच आहे. हे छोटा तीर वार करे गंभीर, नाव आहे गौरी सनस. वन मॅन आर्मी आहे, प्रतिभावान खेळाडू आहे. चित्याची चपत या खेळाडूमध्ये पाहायला मिळते. म्हणजे गेल्या 2 पर्वापासून याकडून अतिशय दमदार असा खेळ सादर केलाय. या खेळाडूमध्ये जे टॅलेंट होतं ते प्रभाकरजी लाले साहेबांनी हेरलं. पहिल्यांदा अमर भारत टासुरे संघासाठी खेळण्याची संधी दिली आणि फार कमी वयामध्ये गौरी सनसने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळल्यात, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा देखील या खेळाडूने खेळल्यात. मित्रांनो, अर्थात महाराष्ट्र संघाकडनं खेळण्याचा एक मोठा अनुभव हा आपण उपउपांत्य फेरीचा सामना पाहतोय. आणि याच्यानंतर अजून एक महत्वाचा म्हणजे शेवटचा उपउपांत्य फेरीचा सामना भैरवनाथ चालगाव आणि श्री सीमामाता सालदुरे यांच्यामध्ये असणार आहे. म्हणजे श्री सीमामाता सालदुरे संघाकडनं कदाचित रोहन उके मैदानामध्ये कमबॅक करणार आहे. आर्यन कर्देकर सारखा स्टार खेळाडू असणार आहे. अक्षय शिवडे सारखा कदाचित खेळाडू आज त्या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे का बघूया, कारण शेवटचा सामना देखील हाय व्होल्टेज असणार आहे. श्री सीमामाता सालदुरे संघ रोहन उकेच्या उपस्थितीमध्ये कदाचित मैदानामध्ये खेळताना आपल्याला बघायला भेटू शकेल. आर्यन कर्देकर हा देखील इन्फॉर्म असा खेळाडू आहे. अक्षय शिवडे ज्याने मागच्या स्पर्धेमध्ये दमदार अशी कामगिरी पार पाडलेली होती. तर अनेक प्रतिभावान खेळाडू पुढच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ सादर करताना बघायला मिळतील. तर भैरवनाथ जालगाव संघाला मोटिवेट करण्यासाठी जालगाव असे देखील मोठ्या संख्येने आलेत. नुकतीच जालगाव मधली स्पर्धा जी 65 किलो वजनी गटाची होती त्या स्पर्धेतला चॅम्पियन होता भैरवनाथ जालगावचा संघ. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा श्रीराम कर्दे संघाकडून जर्सी नंबर 9 रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न करतो. राईट कॉर्नरला आपण बघतोय प्राज्वल लाले एक सर्वोत्तम असा डिफेंडर्स आहे आणि या दापोलीचा बाहुबली सज्ज होतोय. आफा कायनरकर वन मॅन आर्मी, ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळते, तो खेळाडू आहे. आणि या खेळाडूचा सन्मान म्हणून, या खेळाडूचा गौरव म्हणून मुरुडमध्ये देखील गेल्या पर्वामध्ये एक भव्य दिव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रो कबड्डीतले खेळाडू देखील तिथे उपस्थित होते. असा हा प्रतिभावान खेळाडू आहे जो अर्थात अमर भारत टासुरे संघासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन मागच्या 2 ते 3 पर्वापासून देताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि अर्थात या खेळाडूमधली देखील जी प्रतिभा आहे ती कैलासवाची प्रभाकरजी लाले साहेबांनी हेरली होती. अमर भारत टासुरे संघाकडनं हा जो सामना आहे तो कदाचित एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मागचा सामना देखील आपण बघितला होता ज्या पद्धतीने गजानन संघर्ष केसरी संघाने महालक्ष्मी जालगावच्या विरोधामध्ये सामना एकतर्फी करत अर्थात जिंकला होता मोठ्या पॉईंटने. त्याच पद्धतीने कदाचित हा देखील प्रयत्न होऊ शकतो. तर दुसरीकडे जय सीमामाता आणि खिमरा ठरणे यांच्यामध्ये एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. आजच्या दिवसातले सर्व सामने हे हाय व्होल्टेज झालेत. अगदी शेवटच्या रेड पर्यंत प्रत्येक सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळाला होता. मला वाटतं बऱ्याच कालावधीनंतर शहरामध्ये म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी अशी शहराच्या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होते. याच्या अगोदर आपल्याला सातत्यानं ग्रामीण भागामध्ये अनेक मैदानामध्ये नामांकित मानांकित अभिमानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतात. परंतु पहिल्यांदाच मला वाटतं नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये अशा पद्धतीची एक मोठी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. दापोलीकरांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून दिली जाते. त्याबद्दल या मंडळाचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. यावेळेला शानदार डिफेन्स असो. जर्सी नंबर 9 6 खेळाडूंचा डिफेन्स हा. यावेळेला श्रेयस सारखा स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. त्याला बघा श्रीराम कर्दे संघाने देखील आता काही अंशी पलटवार करायला सुरुवात केली आहे. मित्रांनो,
यानंतर आजच्या दिवसातला शेवटचा सामना एक मात्र बाकी आहे, तो अर्थात श्री सीमामाता सालदुरे आणि भैरवनाथ चालगाव. हा सामना देखील शेवटच्या रेड पर्यंत जाऊ शकेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. पैसा वसुली स्पर्धा आपण पाहतोय. भव्य तालुकास्तरीय खुल्या गटातील जमिनीवरील ही कबड्डी स्पर्धा 2026 पहिला दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये 2 सेमीफायनल, एक अंतिम सामना आणि त्याचबरोबर एक महिलांचा कबड्डीचा प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये देखील सुपर संडेचा दिवस आहे, सो फुल एन्जॉय दिवस असणार आहे. दरम्यान यावेळेला आपण अमर भारत टावसरे बनाम श्रीराम करदे अशी 2 तुल्यबळ संघांमधली ही महत्वाची लढत आजमावतोय. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय सुर्वेसर आहेत, त्याचबरोबर ऋषाल सुर्वेसर म्हणजे दादू सुर्वेसर आणि त्याचबरोबर सरपंचांच्या भूमिकेमध्ये सुधीर कदम आहेत. समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत प्राध्यापक उदय शिंदे सर आहेत, त्याचबरोबर तुषार पाटील सर आणि डॉक्टर संदेश झगडे सर आहेत. त्याचबरोबर दापोली तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. विशेषतः गावतळ्याचे हेमंत पवार हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत. असे असंख्य क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हेमंतजी, आपलं देखील मनापासून स्वागत आहे. तिसरी चढाई आहे आणि तिसऱ्या चढाईला आक्रमणासाठी सज्ज होतोय तो अर्थातच गौरीज आहे. गौरी सनसने मागच्या 2 ते 3 सीझन पासून अतिशय बहादर असा खेळ क्रीडा रसिकांच्या समोर सादर केलेला आहे. सातत्याने या खेळाडूने आपण जर बघितलं तर प्रत्येक तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम गुणवत्तापूर्ण खेळ सादर केला. यावेळेला डबल टाई होल्ड केला होता, कोणती संधी नव्हती चढाईपट्टूकडे, मजबूत डिफेन्स होता. एकरकर मधल्या फळीमध्ये लेफ्ट कॉर्नरला रोहित सोगले, तिन्हीच्या तिन्ही सर्वोत्तम असे खेळाडू मैदानामध्ये आहेत. तर 4 खेळाडू असून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. इथे तिसरी चढाई आहे, कोणत्या तरी एका टीमच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होऊ शकेल यात काही शंकाच नाहीये. जर अर्थात अमर भारत टासुरे संघ डिफेन्स मध्ये यशस्वी ठरला तर 2 गुणाची कमाई होऊ शकते. यावेळेला पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहितच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यानंतर राईट कॉर्नरला यस रोहितची चर्चा केली. मजबूत डिफेन्स आणि रोहितकडे फार आपल्याला वीक टॅकल पाहायला भेटत नाहीयेत. अतिशय सर्वोत्तम असं चित्रक्षण मी अनेक स्पर्धांमध्ये रोहित सोगलेच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा देखील रोहितने आपल्या सर्वोत्तम डिफेन्सच्या जोरावरती आपल्या टीमला जिंकून दिले. त्याचबरोबर परशूटचा अनभिषिक्त सम्राट म्हणून देखील तो ओळखला जातो. अगदी या पर्वामध्ये फार परशूट करताना तो दिसलेला नाहीये, परंतु मागील पर्वामध्ये तो वारंवार परशूट करताना देखील आपल्याला पाहायला मिळायचा. यावेळेला पुन्हा एकदा श्रीराम करदे संघाचा हा युवा खेळाडू चढाई ट्रॅकवरती 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आहे. समोर 4 शिकार, एक शिकारी. शिकारी शिकार करणार की शिकारी स्वतः शिकार होणार हे बघणं फार रंजक आहे. पिन ड्रॉप सायलेन्स संपूर्ण स्टेडियम मध्ये चिडूचूप सन्नाटा आपल्याला पाहायला भेटतोय. अर्थात हे दोन्ही बलाढ्य संघ आतापर्यंत आपलं सर्वोत्तम कॉन्ट्रीब्युशन देताना आपण बघतोय. तर यावेळेला श्रेयस लाले युवा खेळाडू आहे, शालेय स्तरावरती सर्वोत्तम कामगिरी पार पाडली आहे आणि त्याचबरोबर अमर भारत टासुरे संघासाठी देखील गुणवत्तापूर्ण खेळ सातत्यानं तो पार पाडतोय. 7 पॉइंट वरती श्रीराम करदे संघ आहे तर 13 पॉइंट वरती अमर भारत टासुरे संघ आहे. 6 गुणांची आघाडी अजून देखील अमर भारत टासुरे संघाकडे आहे. याच्या अगोदरचं अनेक सामन्यांचं जर आपण चित्र पाहिलं तर प्रामुख्यानं जो संघ पहिल्या हाफमध्ये आघाडी घेताना पाहायला मिळतो तो संघ दुसऱ्या हाफमध्ये मात्र बॅकफुटवरती. तिसरी चढाई डुआ डायरेक्ट वरती पुन्हा एकदा डुआ डाय स्पेशलिस्ट खेळाडू श्रेयस जर्सी नंबर 18 सज्ज होतोय. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण म्हणजे श्रेयससाठी बोनस पॉईंट असणार आहे. त्याचबरोबर राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स होता त्याच्या दिशेने आक्रमण करत रनिंग हँड टचचा प्रयत्न देखील केला जातोय. निर्णायक चढाई आहे, गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न, परंतु डिफेंडर्सने समोरून येऊन ब्लॉक केलं होतं. चढाईपट्टूकडे कोणतीही संधी नव्हती. डिफेंडिंग चॅम्पियन है, एक बार चीन की दीवार को भेदना आसान है लेकिन श्रीराम करदे को डिफेंस को भेदना इतना आसान नहीं था. आपा कैनरकर ज्याला सबस्टिट्यूट केलं जात आहे त्याच्याऐवजी एक युवा खेळाडू मैदानामध्ये दाखल केला जातोय. या सामन्यामध्ये कदाचित आपा इंजोर्ड झालेला असावं, त्याच्यामुळे तो चढाई करताना देखील आपल्याला पाहायला भेटत नाहीये. आपण सर्वांनी प्रार्थना करूया हा खेळाडू लवकरात लवकर पुन्हा एकदा तंदुरुस्त होईल, फिट होईल आणि तमाम दापोलीकरांचं मन जिंकून घेण्यासाठी सर्वोत्तम खेळ सादर करेल. अर्थात आपाचं जास्तीत जास्त वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे राहणं अमर भारत टासुरेच्या दृष्टीने तेवढं फार सोयीचं असणार नाहीये. त्यातून अमर भारत टासुरे संघाच्या पाठीमागे 2 खंदे शिलेदार आहेत. सिद्धू कामेरकर आहे, महेश दादा लाले आहेत. हे 2 प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये अमर भारत टासुरे संघाची धुरा सांभाळताना आपण बघतोय. तर दुसरीकडे श्रीराम करदे संघ पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती
या चढाईमध्ये यश भेटत नाही, माघारी परततो आणि त्यानंतर प्राज्वल लाले चढाई ट्रॅकवरती एक सर्वोत्तम डिफेंडर, एक सर्वोत्तम चढाईपटू म्हणून देखील त्याने आपली एक ओळख निर्माण केली आहे. गुणवत्तापूर्ण खेळ त्याने सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये पार पाडलाय. यावेळेला उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. संभवतः बोनस लाईन ऑन होती. बोनस पॉईंट घेण्यामध्ये प्राज्वल यशस्वी ठरतोय का, टच पॉईंट घेण्यामध्ये तो महत्वाची भूमिका पार पाडतोय का, परंतु दोन्ही क्षेत्रामध्ये अपयशी. माघारी परतल्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक श्रीराम कर्जे संघाचा चढाई पटतोय. सुपर टॅकलचे पोझिशन, 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये रोहित सारखा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, तर राईट कॉर्नरला आपण प्राज्वलला पाहतो. तिसरी चढाई डुआर डायरेक्ट वरती जर्सी नंबर 13 हा जो खेळाडू आहे सबस्टिट्यूशन करून मैदानामध्ये कदाचित दाखल झालेला असावा, तोच चढाई मार्कवरती आपण आज पाहतोय. मधल्या फळीमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो. निदान रेषेच्या आसपास खेळी सजवली जाते. यावेळेला निवडणुकीचा प्रयत्न, लॉबीचा आधार घेत मिडलाईनच्या दिशेने वाटचाल, परंतु श्रीराम कर्जे संघाचं जे क्षेत्ररक्षण आहे ते सर्वोत्तम आहे. चढाईपटूला कोणती संधी भेटत नाहीये. एका गुणाची कमाई. यावेळेला 9 पॉईंट वरती आता कर्जे आहे, तर 13 पॉईंट वरती अमर भरेट्टा आसुरे संघ आहे. अब 13 क्या होगा. तिसरी चढाई डुआर डायरेक्ट आहे आणि 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सर्वोत्तम डिफेंडर्स मैदानावरती आहेत. रोहित चोगले एकदा का अँकल होल्ड केला तर फार कमी वेळा त्याच्याकडनं वीक टॅकल पाहायला मिळतंय. अर्थात टिकटिक सुरू झाली आहे. पुऱ्या 35 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला मजबूत अँकल होल्ड, पुन्हा एकदा शानदार डिफेन्स रोहित चोगलेचा. ये हाथ हमें दे दो रोहित, एक बार अगर गिरफ्त में आ जाएगा तो सीधा बैकलाइन के बाहर भेजता है. ये अनमोल खिलाड़ी है, बेहतरीन खिलाड़ी है, ये कमाल का डिफेंडर्स है अमर भरेट्टा आसुरे के द्वारा. तर त्याच वेळेला संजोगला आपण पाहतो. बऱ्याच वेळानंतर आता संजोग आक्रमण क्षेत्ररक्षकाची चाचपणी केली, माघारी परतला. त्यानंतर चढाई मार्क वरती श्रीराम कर्जे संघाकडनं जर्सी नंबर 12 हा खेळाडू होता. तर त्याच वेळेला प्राज्वल बॅक टू बॅक आपण जर बघितलं तर एक सेलिब्रेट करण्याचा तो प्रयत्न करू शकतो. याच्या अगोदर अमर भरेट्टा आसुरे संघाच्या प्रांगणामध्ये एक सुपर टॅकलचे पोझिशन पाहिले आणि त्याच्यामुळे 15 पॉईंट वरती आता अमर भरेट्टा आसुरे संघ आहे, तर 9 पॉईंट वरती श्रीराम कर्जे संघ, म्हणजे 6 गुणांची आघाडी ही अजून देखील अमर भरेट्टा आसुरे संघाकडे आहे. याच्यानं पुढच्या मिनिटांमध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागणार आहे श्रीराम कर्जे संघाला. सो याच्यानंतर कदाचित तिसऱ्या चढाईला सामोरं जातोय का बघूया. यस, तिसऱ्या चढाईवरतीच कदाचित सामोरं जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तिसरी चढाई थर्ड रेड आहे, डुआर डायरेक्ट आहे आणि त्याचबरोबर प्राज्वल लालेवरती आता फार मोठी जबाबदारी येऊन दाखल झाली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं आहे. 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने बोनस पॉईंट घेण्याचा तो प्रयत्न केला जातोय का बघूया. निदान रेषेच्या आसपास खेळी सजवत असताना जितेंद्र माने म्हणजे चितू समोरून येऊन साखळी घेऊन येतोय आणि सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान त्याच वेळेला टाइम आउटची मागणी केली जाते आणि प्लॅनिंग बनवलं जातं.